बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार. थोड्याच वेळात काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार. पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. सपकाळांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन. सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसला बारामतीतून उमेदवार मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. शरद पवार यांचं विधान. काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार. पवारांची माहिती. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. गुलाबी रंगाचं जॅकेट घालत अजितदादांसारख्या पेहरावात घेतली शपथ. शपथविधीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांची हजेरी. भोंदू अशोक खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला. खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी खरातसह पत्नीवर गुन्हा, तर श्रीरामपुरातील पत्रकाराला धमकावल्याप्रकरणीही खरातवर गुन्हा दाखल. खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल. भोंदू खरातनं समता बँकेत 57 लोकांच्या नावे ओढली 100 खाती. बड्या अधिकाऱ्यांच्या 4 खात्यातून तब्बल 3.5 कोटी रुपयांची उलाढाल. पैसा नेमका कुठे वळवला? पोलिसांकडून शोध सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी समोर. नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना ओढलं जायचं जाळ्यात. छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. बीडच्या केस तालुक्यातली धक्कादायक घटना. गावातल्या तरुणानं छेड काढल्यानं संपवलं जीवन. आरोपी तरुणावर गुन्हा दाखल. भाजीत केस निघाल्यानं पतीची पत्नीला बेदम मारहाण. पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या. संभाजीनगरच्या श्रावस्ती कॉलनीतली धक्कादायक घटना. पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल. पुणे शहरात 15% पाणी कपात करण्याचे निर्देश. जलसंपदाचे विभागाचे पुणे महापालिकेला निर्देश. खडकवासलातील पाणी 1 जुलैपर्यंत पुरवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना. इस्रायलच्या बेरूतवरील हल्ल्यानं लेबनॉन हादरलं. 89 जणांचा मृत्यू, 700 नागरिक जखमी. इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष आता अधिक रक्तरंजित वळणावर. इराणकडून निषेध. इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय. लेबनॉनमधील अनेक शहरांवर इस्रायलचे हल्ले. युक्रेननं पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने उडवला पूल. ब्रिटिश मेलॉय ड्रोनचा वापर करून रशियाला मोठा धक्का. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोने चांदीच्या दरात उसळी. सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,000ची, चांदीच्या दरात प्रति किलो 10,000ची वाढ. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता. आसाम, केरळ, पाँडिचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाची जोरदार तयारी. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा. संध्याकाळी 5:30 पर्यंत बजावता येणार मतदानाचा हक्क. आर्टेमिस 2चा पराक्रम. चंद्राच्या अंधाऱ्या भागाचं पहिलं दर्शन आणि दुर्मिळ सूर्यग्रहण टिपलं. अवकाशातून दिसणारं एक दुर्मिळ सूर्यग्रहण कॅमेऱ्यानं टिपलं.